कल्याण न्यायालय परिसरात पुन्हा एकदा आज राजकीय तणावाचं वातावरण आहे। मी सध्या उभा आहे कल्याण न्यायालय परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नेते आहेत वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील याचा 2007 मध्ये हत्या झाली होती। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील आणि त्याचबरोबर 13 जणांनी मिळून या ठिकाणी ती हत्या केल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी लावण्यात आला होता आणि त्याची सुनावणी 2007 पासून कल्याण सत्र न्यायालयामध्ये सुरू होती आणि आज देखील त्याचा अंतिम निकाल जो आहे तो लागणार आहे आणि या निकालाच्या आधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण असून कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तब्बल 18 वर्षानंतर हा निकाल लागणार असून पाटील म्हणजे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट या अशी लढत या ठिकाणी नेहमी पाहायला मिळते। कारण वंडार पाटील असेल किंवा महेश पाटील असेल यांची नेहमी आपल्या समोरासमोर आल्यावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि त्यामुळे निकाल दरम्यान समजा निकाल काय आला आणि त्यामुळे मोठा वाद या न्यायालय परिसरात घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे। न्यायालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी बॅरिकेड टाकून पोलीस ज्यांची सुनावणी आहे त्यांनाच आतमध्ये सोडत आहेत किंवा वकील असेल त्यांच्या रेफरन्समध्ये जेही आलेत त्यांना आतमध्ये सोडतात। इतर लोकांना आतमध्ये जाण्याची परवानगी या ठिकाणी देत नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावलेले आहेत। नेमका थोड्या वेळानंतर दोघांच्या सुनावणीवरती कल्याण न्यायालय काय आदेश देतं याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।